नमस्कार मित्रांनो, इंग्लिश टीचर चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो। आज आपण एक अतिशय महत्त्वाच्या विषयाला सुरुवात करणार आहोत। तो विषय कायमच कठीण समजला जातो, परंतु तो विषय जर समजून घेतला, तो पाठ करायचा विषय नाही, तो विषय समजून घ्यायचा असतो। आणि तो विषय आहे क्लॉजेस। क्लॉजेस शिकण्यासाठी तुम्हाला अगदी टेन्सपासून, सब्जेक्ट प्रेडिकेटपासून, वाक्य उपवाक्य या सर्व गोष्टी क्रमाने समजून घ्याव्या लागतात। त्याचा अर्थ समजून घ्यावा लागतो। नंतर आपल्याला क्लॉज ओळखता येतो आणि क्लॉजचं नाव सुद्धा सांगता येतं। सध्या कुठल्याही स्पर्धा परीक्षा असो, त्याच्यामध्ये सध्या या विभागावर जास्त प्रश्न विचारले जातात आणि हा कॉम्प्लिकेटेड आहे। तर हा सहजपणे जर याचा अभ्यास केला बरोबर तर तो कुठेच लक्षात येणार नाही। म्हणून त्याला अगदी सविस्तरपणे आपण त्याचा अभ्यास करूया। तर चला मित्रांनो, आज आपण सुरू करूया क्लॉज, सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस। चला तर मग सुरू करूया। क्लॉज काय शब्द आहे? CLAU, क्लॉज। क्लॉज काही खायची वस्तू नाही, ती ऐकायची वस्तू आहे। क्लॉज म्हणजे काय आहे? एक शब्दांचा समूह आहे, ज्याच्यामध्ये एक सब्जेक्ट आणि एक प्रेडिकेट असतो। आता सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असा वेगळा विषय झाला। अजून प्रेडिकेट म्हणजे काय बा ते पण बघू आपण। पण सुरुवातीला एवढं लक्षात घ्या, क्लॉज म्हणजे आता असं सांगितलं जातं बऱ्याच ठिकाणी, क्लॉज विषय वेगळाच राहून जातो आणि वेगळंच काही चालतं। क्लॉज इज a group of word having subject and predicate of its own. When it does the work of noun, it is noun clause. When it does the work of adjective, it is adjective clause. When it does the work of adverb, it is adverb clause. ठीक आहे, सुरू करा। चालेल का? नाही चालणार। अशा पद्धतीने क्लॉज जर शिकवला तर तो क्लॉज लक्षात येणार नाही। आमच्या वेळेस सुद्धा मला क्लॉज समजणं फार कठीण गेलं होतं, परंतु आता तुम्हाला कठीण जाणार नाही, कारण त्याचा अगदी बारीक अभ्यास करून मी तुमच्यासमोर ते मांडणार आहे। आता आपण इतक्यात सांगितलं, क्लॉज इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स। हा ग्रुप आहे, समजा इट इज अ ग्रुप, तो शब्दांचा ग्रुप आहे। ठीक आहे, मग या ग्रुपमध्ये काय असतं? या ग्रुपमध्ये असेल एक सब्जेक्ट आणि प्रेडिकेट। आता प्रेडिकेट म्हणजे कर्त्याबद्दल जे काही सांगितलेलं असतं ते प्रेडिकेटमध्ये सांगतात आणि इकडे क्रिया करणारा असतो। तर प्रेडिकेटमध्ये देर मस्ट बी ॲटलिस्ट अ वर्ब, एक क्रियापद त्या ठिकाणी पाहिजेच। प्रेडिकेटमध्ये एक वर्ब असलंच पाहिजे। सब्जेक्ट आणि प्रेडिकेट दोन्ही मिळून एक वाक्य बनतं किंवा सिंपल सेंटेन्स बनतं। त्याला म्हणतो आपण सिंपल सेंटेन्स। आता याच्यामध्ये सिंपल सेंटेन्स बनेल, नंतर मग याचा बनेल सेंटेन्स। पण सेंटेन्समध्ये काही वेळेस उपवाक्य असतं। उपवाक्य, वाक्यामध्ये काही वेळेस उपवाक्य असतं। जेव्हा ते आले तेव्हा मी अभ्यास करत होतो। आता तेव्हा मी अभ्यास करत होतो याला काही अर्थ नाही, हे उपवाक्य आहे। जेव्हा ते आले, किंवा असं दुसरं वाक्य घ्या, when he came I went away. जेव्हा ते आले मी बाहेर गेलो। आता आय वेंट अवे हे मुख्य वाक्य आहे, याला अर्थ आहे स्वतःचा। परंतु जेव्हा ते आले इथपर्यंत जर वाक्य लिहिलं असतं तर त्याला काही अर्थ राहिला नसता। आता मी एक व्यक्ती पाहिला,
पूर्ण वाक्य आहे. जो उंच होता हे उपवाक्य आहे. म्हणजे एका वाक्यामध्ये मुख्य वाक्य पण असतं आणि उपवाक्य पण असतं. काही वेळेस फक्त एक सिंगल वाक्य असतं. ही इज क्लेवर, झालं वाक्य, सिंपल सेंटेन्स आहे. ही इज अ बॉय, ही इज ड्रायव्हिंग, हे सर्व सिंपल सेंटेन्स आहे. परंतु मुख्य वाक्य आणि उपवाक्य असे दोन गट काही वेळेस पडतात. एखाद्या वाक्यात एक मुख्य वाक्य असतं, एक उपवाक्य असतं किंवा दोन उपवाक्य असतात. देर मे बी 1, 2, 3 सबऑर्डिनेट क्लॉजेस इन अ सेंटेन्स. दॅट इज कॉम्प्लेक्स, मिश्र वाक्य असतं. आता याचा अर्थ मराठीत पण समजून घ्या. फक्त आपल्याला पोपटपंचीसारखं फक्त पाठ करून घ्यायचे आणि वाक्य बदललं तर मग आपली दांडी उडेल, तसा अर्थ नको. आता व्हॉट इज क्लॉज तुम्हाला सांगितलं, शब्दांचा ग्रुप, त्याच्यामध्ये एक उद्देश, सब्जेक्ट म्हणजे उद्देश, एक उद्देश असतो आणि एक विधेय असतं. विधेय किंवा यगाईचा एक उद्देश आणि एक विधेय असतं आणि ते मिळून वाक्य तयार होतं, अर्थपूर्ण वाक्य तयार होतं. आणि वाक्यामध्ये काही वेळेस साधं वाक्य असतं, त्याला केवल वाक्य म्हणतो आपण. केवल वाक्य, सिंपल सेंटेन्स. काही वेळेस दोन मुख्य वाक्य असतात, मेन क्लॉज असतात दोन, आणि त्यांना जोडणारा एखादा शब्द असतो, सबऑर्डिनेटरी कंजक्शन, बट, ऑर, अँड. तर दोन मुख्य वाक्य जोडणारं असा जर शब्द असेल तर ते कंपाऊंड सेंटेन्स झालं, संयुक्त वाक्य. केवल वाक्य म्हणजे सिंपल सेंटेन्स, एक केवल वाक्य असतं साधं, नंतर संयुक्त असतं, संयुक्त वाक्य म्हणजे कंपाऊंड सेंटेन्स, आणि एक मिश्र वाक्य असतं. मिश्र वाक्यामध्ये एक मेन क्लॉज असतो, एक मुख्य वाक्य असतं आणि गौण वाक्य असतात, एक असो, दोन असो किंवा तीन असो. मग असे तीन प्रकारचे वाक्य आपल्याला शिकायचे आहेत, सिंपल, कंपाऊंड अँड कॉम्प्लेक्स. पुन्हा एकदा लक्षात द्या, हा बेस आहे. इथून मग पुढे आपल्याला क्लॉजेस ओळखता येतील, सिंथेसिस करता येईल. सर्वात कळस म्हणजे सिंथेसिस. क्लॉजेसविषयी कठीण काय आहे की त्याचा अर्थ जर आपल्याला कळला नाही, वाक्याचा टेन्सेस जर आपल्याला माहीत नसतील तर वाक्य समजणार नाही. वाक्य समजणार नाही म्हणजे मग क्लॉज तर दूरचीच गोष्ट आहे. मग असाच प्रकार बऱ्याच ठिकाणी होतो की अगदी टेन्सेस व्यवस्थित समजणे, वाक्याचा अर्थ समजणे, सर्व प्रकारचे कंजंक्शन काय आहेत, ते काय काय जोडतात, संयुक्त वाक्यामध्ये कोणते कोणते कंजक्शन असतात, अँड, बट, ऑर, नंतर फॉर, नायदर, नॉर, आयदर, ऑर, आणि नॉट ओनली बट ऑल्सो. याच्यामध्ये असे कोऑर्डिनेट करतात, ते संयुक्त वाक्य बनतं. संयुक्त वाक्य बनताना दोन्ही मेन क्लॉज पाहिजे, मुख्य वाक्य दोन्ही असतील तरच ते आपल्याला एखाद्या कंजक्शनने जोडता येतात, ते कंपाऊंड सेंटेन्स बनतं. आणि वाक्याचा अर्थ पण समजला पाहिजे की तो काय म्हणतोय. आता आय गेट व्हॉट आय वॉन्ट. आता आय गेट हे मुख्य वाक्य आहे, याला काही कोणाची गरज नाही. आता व्हॉट आय वॉन्ट, मला जे पाहिजे असतं. आता फक्त आपण एवढंच वाक्य लिहिलं व्हॉट आय वॉन्ट तर त्याला काही अर्थ राहणार नाही, म्हणजे त्याला काही अर्थच नाही. आय गेट व्हॉट आय वॉन्ट. बघा, आता व्हॉट आय वॉन्ट आणि हे मुख्य वाक्य आहे, सब्जेक्ट आणि वर्ब आहे. तिथे एक वर्ब आहे म्हणजे मुख्य वाक्य झालं, सब्जेक्ट प्रेडिकेट. मला मिळतं काय, व्हॉट आय वॉन्ट, जे मला पाहिजे असतं. आता हे जर मी झाकून घेतलं तर व्हॉट आय वॉन्ट याला काही अर्थ नाही. म्हणजे हा एक क्लॉज आहे, याला अर्थ प्राप्त होण्यासाठी त्याला दुसऱ्या क्लॉजची गरज आहे, म्हणजे हा मेन क्लॉज आहे, याला कोणाची गरज नाही. परंतु इथे पण सब्जेक्ट वर्ब आहे, हा पण एक क्लॉज आहे, हा पण क्लॉज आहे, पण याला स्वतःचा अर्थ नाही, व्हॉट आय वॉन्ट नाही अर्थ. मग याला अर्थ प्राप्त होण्यासाठी तो याची मदत घेतो, म्हणून हे गौण वाक्य झालं. याला सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतात किंवा डिपेंडंट क्लॉज म्हणतात, आणि हे इंडिपेंडंट क्लॉज आहे, याला कोणाची गरज नाही. हे मेन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज.
नंतर प्रिन्सिपल क्लॉज आणि हे साधं वाक्य किंवा डिपेंडंट इंडिपेंडंट हे दोन शब्द लक्षात घ्या, किंवा मेन आणि सबऑर्डिनेट. दुसरं वाक्य घेऊ. वी मेट अ मॅन. आता हे वाक्य पूर्ण आहे. इथे सब्जेक्ट आहे आणि प्रिडिकेटमध्ये देर इज वन वर्ब. प्रिडिकेट इज अ पार्ट, देर मस्ट बी अ वर्ब ॲटलिस्ट. मग सब्जेक्ट आणि प्रिडिकेट आहे, ह्या क्लॉज झाला. मी एका माणसाला भेटलो, संपला विषय, सिंपल सेंटेन्स झाला. परंतु मुख्य वाक्य झालं, तिथे एखादं गौण वाक्य येऊ शकतं. कसं येऊ शकतं त्यावेळेस? तो आय मेट अ मॅन हू वॉज पुअर. जो गरीब होता. इथे पण हे वाक्य आहे. आता हे उपवाक्य झालं. मी अशा माणसाला भेटलो की जो गरीब होता. तो कुठला क्लॉजचा प्रकार आहे तो नंतर बघू. पण हे वाक्य उपवाक्य, हे मुख्य वाक्य. मी एका माणसाला भेटलो जो गरीब होता. आता एवढं जर मी वाक्य झाकून घेतलं तर त्याला काही अर्थ उरणार नाही. हू वॉज पुअर, जो गरीब होता. कोण गरीब होता, काय होता, त्याला काही अर्थ नाही. मग त्याला अर्थ प्राप्त होण्यासाठी हा क्लॉज लागेल. म्हणून हा मेन क्लॉज झाला. दिस इज मेन क्लॉज. आणि हा सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज किंवा प्रिन्सिपल क्लॉज, इंडिपेंडंट आणि डिपेंडंट, हा अवलंबून याच्यावर. असे दोन क्लॉजचे प्रकार पडतात. आता काहींना प्रश्न पडतो की क्लॉजचे प्रकार किती सांग रे. मग तो सांगतो इफ क्लॉज, मेन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज. हे काही क्लॉजचे प्रकार आहे? नाही. क्लॉजचे प्रकार 3 आहेत. एक तर तो नाउन क्लॉज असेल, किंवा ॲडव्हर्ब क्लॉज असेल, किंवा ॲडजेक्टिव्ह क्लॉज असेल. 3च क्लॉजचे प्रकार आहेत. मग काहींना वाटतं क्लॉज म्हणजे काय, क्लॉज काही याचे प्रकार आहे, का याचे प्रकार आहे, का याचे प्रकार आहे, का वाक्याचे प्रकार आहे. इथून सुरुवात. तर क्लॉज हे काही कोणाचे प्रकार कसे आहेत? आता हे मुख्य वाक्य, हे उपवाक्य, आणि या उपवाक्यामध्ये जो क्लॉज काम करतो त्याचे 3 प्रकार आहेत. ते म्हणजे उपवाक्याचे 3 प्रकार आहेत ते, असं आपण म्हणायला हरकत नाही की हे जे उपवाक्य इथे काम करतंय हे एक तर नामाचं काम करेल, एक तर विशेषणाचं काम करेल, किंवा क्रियाविशेषणाचं काम करेल. त्याच्या कामानुसार त्याला नाव दिलेलं आहे. आणि म्हणून जे क्लॉजेस जे आहेत 3 ते उपवाक्यामध्ये काम करतात आणि त्यांना त्यानुसार नावं दिले गेलेत. आता बघा, वी मेट अ मॅन हू वॉज पुअर. आता इथे आम्ही एका माणसाला भेटलो. आता द नाउन इन द फर्स्ट क्लॉज इज मॉडिफाईड बाय द सेकंड क्लॉज. आता दुसरा क्लॉज जो आहे तो याला मॉडिफाय करतो इथे. म्हणजे ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे, हे विशेषणाचं काम करतोय. मी अशा माणसाला भेटलो की जो गरीब होता. आता जो गरीब होता, कोण गरीब होता, हा मेन क्लॉजमधला नाउन. मेन क्लॉजमधील नाउनला याने क्वालिफाय केलेलं आहे. हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे, तो विषय नंतरचा आहे. फक्त इथे आपण हे बघतोय की हे उपवाक्य आहे, हे कोणाचं काम करत आहे. मग सबऑर्डिनेट क्लॉज ज्या प्रकारचं काम करत असेल त्या प्रकारचं नाव त्याला देतं. आणि क्लॉजेस मग 3 प्रकार आपल्याकडे पडतात. एक तर तो नाउन क्लॉज असेल, नाउन क्लॉज, किंवा ॲडजेक्टिव्ह क्लॉज, किंवा ॲडव्हर्ब क्लॉज. 3 प्रकार पडतात. वाक्यांचे 3 प्रकार तो वेगळा भाग आहे, तो आपण सुरुवातीला बघू. नंतर क्लॉजेसचे 3 प्रकार आहेत, तो भाग आपण बघू. मग परिचयामध्ये या गोष्टी आपल्याकडे पाहिजे. नाही तर कुठूनही क्लॉज शिकायचा आणि पोटासारखी व्याख्या पाठ करून घ्यायची. क्लॉज इज अ ग्रुप ऑफ वर्ड हॅव्हिंग सब्जेक्ट अँड प्रिडिकेट ऑफ इट्स ओन. आणि काय दगड आहे तिथे, काही नाही आहे. ते बाकीचं सर्व जाऊ द्या, काय आहे नाही ती व्याख्या, काय नाही डेफिनेशन काय आहे ते काय, ते आपल्याला महत्त्व नाही. अंडरस्टँडिंग महत्त्वाची आहे की क्लॉज म्हणजे काय. उपवाक्य. एखाद्या वाक्यात मुख्य वाक्याने उपवाक्य येतं, तर उपवाक्य ज्या प्रकारचं काम करत असेल त्याला त्या प्रकारचं नाव दिलेलं आहे. आणि वाक्यामध्ये कर्ता क्रियापद असलं म्हणजे तो एक क्लॉज होऊन जातो. आणि त्याला जर तुम्ही आणि, किंतु, परंतुने जोडला दुसरा अजून एक मुख्य वाक्य, तर ते संयुक्त वाक्य होऊन जातं.
आणि काही वेळेस एक मुख्य वाक्य आणि त्याला उपवाक्य 1, 2, 3 असतील तर ते मिश्र वाक्य होऊन जातं. या गोष्टी समजून घ्या. हा झाला आपला परिचय. हा आपला भाग क्लॉजचा हा फक्त परिचयाचा आहे आज. नंतर दुसरे 2, 3, 4 भाग जे होतील त्याच्यामध्ये क्लॉज डिटेल आपण घेऊ, त्याच्यात सिंथेसिस घेऊ, सर्व तो भाग येईल. फक्त याच्यामध्ये तुम्हाला क्लॉज म्हणजे काय, सिंपल सेंटेन्स म्हणजे काय, कंपाऊंड म्हणजे काय, कॉम्प्लेक्स म्हणजे काय. आता सिंपल सेंटेन्स म्हणजे एक उदाहरण आपण घेऊ. आता ही इज अ मॅन, हे झालं सिंपल सेंटेन्स. ही इज अ मॅन एकच क्रियापद आहे. सिंपल सेंटेन्स म्हणजे काय की ज्या ठिकाणी एकच क्रियापद आहे. आता इथं तो मनुष्य आहे, सिंपल वन. आय हॅव अ डॉग, सिंपल सेंटेन्स आहे, एकच क्रियापद आहे. ही इज रायटिंग अ स्टोरी, रायटिंग एकच क्रियापद आहे. ज्या ठिकाणी एक क्रियापद आहे किंवा एक करताना एक क्रियापद आहे ते सिंपल सेंटेन्स झालं. मग आता दुसरं वाक्य आपण कंपाऊंड सेंटेन्स घेऊ. सिंपल सेंटेन्स एक सब्जेक्ट आणि एक वर्ब. कंपाऊंड सेंटेन्स, आता हे वाक्य आपण लिहू फळ्यावर. कंपाऊंड सेंटेन्स कसं असतं बघा. when 2 or more main clauses are connected with subordinatory conjunction and but or for, that time they form compound sentence. For example, he is a teacher झालं. हे साधं वाक्य झालं, केवळ वाक्य. दुसरं वाक्य इथं असेल हिज फ्रेंड इज अ डॉक्टर. दोन वाक्य आहेत बघा. ही इज अ टीचर हा पण एक स्पेशल वाक्य आहे, इंडिपेंडंट क्लॉज आहे. आणि त्याचा मित्र डॉक्टर आहे, हे पण इंडिपेंडंट क्लॉज आहे. दोन्ही वाक्यांना कोणाची गरज नाही, दोन्ही मेन वाक्य आहेत, ते दोन्ही मुख्य वाक्य आहेत. परंतु असे मुख्य वाक्य काही वेळेस अँडने जोडतात, बटने जोडतात. बघू मग आपण. ही इज अ डॉक्टर अँड हिज फ्रेंड इज अ डॉक्टर. ही इज अ टीचर अँड हिज फ्रेंड इज अ डॉक्टर. हे झालं कंपाऊंड सेंटेन्स. हे झालं कंपाऊंड सेंटेन्स. आपण दोन मुख्य वाक्य एकत्र जोडले. आता अँडने पण जोडू शकतो आपण, बटने पण जोडू शकतो. आय डिडंट हॅव अ बुक, माझ्याकडे पुस्तक नव्हतं. आणि दुसरं वाक्य काय लिहू आपण, आय वेंट टू लायब्ररी. बोथ आर मेन क्लॉजेस. निगेटिव्ह वाक्य आहे, पण मुख्य वाक्य आहे, कर्ता क्रियापद आहे, सब्जेक्ट आणि वर्ब. इथे पण सब्जेक्ट वर्ब आहे. हे पण मेन वाक्य आहे. माझ्याकडे पुस्तक नव्हतं मग मी लायब्ररीला गेलो. कंपाऊंड वाक्यामध्ये एक पहिल्या वाक्याचा संबंध दुसऱ्या वाक्याशी आला पाहिजे. देअर मस्ट बी अ कॉर्डिनेशन. नाही तर मी शाळेत जातो आणि मुंबईला पाऊस चालू आहे, कॅन नॉट बी कनेक्टेड विथ कॉर्डिनेटरी कंजंक्शन. असे दोन वाक्ये कंपाऊंड सेंटेन्स होऊ शकत नाही. बघू आपण. माझ्याकडे आय डिड नॉट हॅव बुक सो, बघा हां इथे कॉमा असतो, हे महत्त्वाचं आहे. कंपाऊंड सेंटेन्समध्ये एक कॉमा असतो, नंतर कंजंक्शन असतं, कॉमा आणि कंजंक्शन. मग आय डिड नॉट हॅव अ बुक कॉमा सो आय वेंट टू लायब्ररी. माझ्याकडे पुस्तक नव्हतं म्हणून मी लायब्ररीमध्ये गेलो. आता बटने पण जोडू आपण. बटने पण एखादा वाक्य घेऊ आपण, कंपाऊंड सेंटेन्स. ही रॅन फास्ट आणि
ही लॉस्ट द रेस, किंवा ही स्टडीड हार्ड, ही डिड नॉट पास. आता इथे पण सब्जेक्ट आणि वर्ब आहे, इथे पण सब्जेक्ट आणि वर्ब आहे, दोन्ही मेन क्लॉजेस आहेत, दोन्ही इंडिपेंडंट क्लॉजेस आहेत, त्यांना कोणाची गरज नाही. पण ते दोन्ही संबंधित आहेत, की त्याने तो जोरात धावला आणि जिंकला नाही, संबंध आहे काहीतरी. मग बघू आपण. ही रॅन फास्ट, कॉमा, बट ही लॉस द मॅच. तो जोरात धावला परंतु रेस हारला तरी सुद्धा, कारण त्याच्यापेक्षा वेगाने धावणार दुसरा असेल. म्हणजे पहिल्या क्लॉजचा दुसऱ्या क्लॉजशी काहीतरी संबंध आहे आणि ते कॉर्डिनेशन असल्यामुळेच आपण ते संयुक्त वाक्य बनवू शकतो. आता हे वाक्य असं जर असेल, आय सिट ऑन द बेंच, इट इज रेनिंग इन मुंबई. आता मी बेंचवर बसतो आणि मुंबईमध्ये पाऊस चालू आहे, काही कॉर्डिनेशन नाही पहिल्या क्लॉजचा दुसऱ्या क्लॉजचा, दोन्ही मेन क्लॉज आहेत, तर असे वाक्य आपल्याला जोडता येणार नाही. म्हणजे कंपाऊंड सेंटेन्समध्ये अँड दिसला म्हणजे त्याला कंपाऊंड म्हणायचं असं नाही, बट दिसला म्हणजे त्याला कंपाऊंड म्हणायचं असं पण नाही. हे काय पार्ट करायचा विषय नाही आहे, तर तो विषय समजून घेतला पाहिजे. समजला तर तुम्हाला तो सांगता येईल. फक्त अँड आणि बट दिसला म्हणजे अशा पद्धतीने पण काही ठिकाणी सांगतात की अँड दिसला म्हणजे तो कंपाऊंड आहे, बट दिसला म्हणजे कंपाऊंड सेंटेन्सेस आहे, आणि त्याच्यावरून मग क्लॉज ठरवायचा. म्हणजे पायात चुकीचा आहे, नंतर मग कळस कसं काय शक्य. तर अर्थ समजला पाहिजे. आणि कंपाऊंड सेंटेन्सचं मुख्य वैशिष्ट्य हेच आहे की त्याच्यामध्ये कॉर्डिनेशन पाहिजे पहिल्या क्लॉज आणि दुसऱ्या क्लॉजमध्ये. नाही तर हा सांगतो मुंबईबद्दल, हा सांगतो दिल्लीबद्दल, नाही होणार कंपाऊंड. म्हणजे सिंपल म्हणजे एक. आता मिश्र वाक्य, आता कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे मिश्र वाक्य. मिश्र वाक्याचं वैशिष्ट्य आहे देर मस्ट बी वन मेन क्लॉज अँड वन सबऑर्डिनेट क्लॉज ॲट लिस्ट, और एक वन मेन क्लॉज अँड देर मे बी वन सबऑर्डिनेट, टू सबऑर्डिनेट और थ्री सबऑर्डिनेट क्लॉजेस राहू शकतात, पण एक मुख्य वाक्य पाहिजे. आता त्याचे काही उदाहरण आपण घेणार आहोत. आय नो, किंवा दुसरं घ्या, याचं वाक्य घेऊ आपण. आय नो व्हॉट ही हॅज. त्याच्याकडे काय आहे ते मला माहिती आहे. आता आय नो मुख्य वाक्य, हे उपवाक्य, म्हणजे एक मुख्य आणि एक उप झाला मिश्र वाक्य. एक मुख्य आणि एक उप झाला मिश्र वाक्य. दुसरं घेऊ. ही इज अ मॅन, इथं कॉमा असतो. ही इज अ मॅन, नाही कॉमा नसतो. हु इज अ सेलर, किंवा ही इज अ मॅन हु इज द कॅप्टन. उपवाक्य मेन क्लॉज आहे, मेन क्लॉज सबऑर्डिनेट क्लॉज, म्हणजे एक मुख्य वाक्य आणि एक उपवाक्य. ही इज अ मॅन, ही इज अ मॅन हु इज द कॅप्टन, म्हणजे एक मुख्य वाक्य एक उपवाक्य मिळून मिश्र वाक्य तयार होतात. आता आपण क्लॉज काय आहे, सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस काय, काही 8-10 उदाहरण घेऊ, त्याच्यामध्ये आपण त्यांचे चेहरे ओळखू, नंतर मग आपल्याला बरीच कल्पना येईल. तर आता आपण त्याचं म्हणजे ओळख करणार आहेत. काही वाक्य आपण तिन्ही प्रकारचे मिक्स घेऊ. नाऊ आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्स.
पहिलं वाक्य आहे, यू मस्ट स्टडी ऑर यू विल फेल. तो अभ्यास केलाच पाहिजे, नाहीतर मग नापास होशील. आता हे मुख्य वाक्य आहे, यू मस्ट स्टडी सब्जेक्ट वर्ब आहे, यू विल फेल सब्जेक्ट वर्ब आहे. दोन्ही इंडिपेंडंट क्लॉजेस आहेत आणि त्याला जोडलेलं आहे ऑरने. इथे कॉमा पण आहे. कंपाऊंड सेंटेन्स ओळखताना इथे कॉमा आहे आणि एक कंजंक्शन आहे. मग हे झालं कंपाऊंड सेंटेन्स. दुसरं, ही सॉ अ स्नेक अँड शी रॅन अवे. संबंध आहे, तिने साप पाहिला. साप पाहण्याचा आणि पळून जाण्याचा संबंध आहे, कॉर्डिनेशन आहे, म्हणून कंपाऊंड सेंटेन्स आहे. आणि अँडने जोडलेलं आहे, कॉर्डिनेटरी कंजंक्शनने जोडलेलं आहे, म्हणून दिस इज ऑल्सो कंपाऊंड सेंटेन्स. रवी इज अ क्लेव्हर बॉय. रवी हे सब्जेक्ट आहे, इज वर्ब आहे. एकच वाक्य आहे, रवी इज क्लेव्हर बॉय. त्यामुळे सिंपल सेंटेन्स आहे, एकच वर्ब आहे, म्हणून ते सिंपल सेंटेन्स आहे. सिंपल सेंटेन्स. पुढे, द मॅन सेड. आता द मॅन सेड, हा मॅन सब्जेक्ट आला आणि सेड वर्ब आला. सब्जेक्ट वर्ब आला, हा एक क्लॉज झाला. दॅट ही वॉज गिल्टी. आता हे उपवाक्य आहे, कारण मनुष्य म्हणाला की तो दोषी आहे. द मॅन सेड दॅट ही वॉज गिल्टी. आता हे मुख्य वाक्य आहे. आता हे जर आपण झाकून घेतलं वाक्य आणि दॅट ही वॉज गिल्टी एवढंच जर ठेवलं तर त्याला काही अर्थ नाही. की तो दोषी आहे, की तो दोषी होता, काय अर्थ आहे त्याला? काही नाही. मग हा क्लॉज अर्थ प्राप्त होण्यासाठी या क्लॉजवर अवलंबून आहे, मेन क्लॉजवर. द मॅन सेड, मनुष्य म्हणाला की तो दोषी आहे, होता. म्हणजे हा सबऑर्डिनेट क्लॉज झाला, हा मेन झाला. म्हणजे एक मेन एक सबऑर्डिनेट किंवा एकापेक्षा जास्त, म्हणजे हा झाला कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कॉम्प्लेक्स सेंटेन्स. मिश्र वाक्य. पुढे, ही इज द मॅन हू इज क्लेवर. हा तो मनुष्य आहे जो हुशार आहे. आता जो हुशार आहे याला काही अर्थ नाही, उपवाक्य आहे ते. एवढं वाक्य जर आपण झाकून घेतलं तर मग हे उपवाक्य या वाक्यावर अवलंबून आहे. एक मेन क्लॉज, एक सबऑर्डिनेट क्लॉज, एक इंडिपेंडंट आणि एक डिपेंडंट, दोन्ही क्लॉजेस आहेत, म्हणून हे सुद्धा कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. कॉम्प्लेक्स सेंटेन्स, मिश्र वाक्य. पुढे, ही मस्ट रन फास्ट टू विन द प्राइज. ही मस्ट रन फास्ट टू विन द प्राइज. आता इथे ही मस्ट रन फास्ट, आता टू इन्फिनिटिव्ह वर्ब आहे. इथे एकच वर्ब आपण समजू, ही मस्ट रन फास्ट. आता पार्टिसिपल वापरून किंवा इन्फिनिटिव्ह वापरून, जिरण वापरून आपण इतर वाक्यांचा सिंपल सेंटेन्स करत असतो. तर अशा ठिकाणी आपण ही मस्ट रन फास्ट हेच मेन वर्ब समजू आणि हा एकच क्लॉज समजू की तो बक्षीस मिळवण्यासाठी जोरात धावतो. किंवा रॅन घ्या, ही मस्ट रन फास्ट, त्याने वेगात धावलंच पाहिजे बक्षीस मिळवण्यासाठी. एकच वर्ब आहे, सिंपल सेंटेन्स. जेव्हा सिंथेसिस आपण सुरू करू त्यावेळेस या गोष्टी तुमच्या लक्षात येतील की पार्टिसिपल वापरून किंवा टू इन्फिनिटिव्ह वापरून आपण सिंपल सेंटेन्स कसं करतो. तसं हा प्रकार आहे. आय सॉ अ बॉय हू वॉज इन रेड शर्ट. आता आय सॉ अ बॉय, मी एक मुलगा पाहिला, मुख्य वाक्य. आणि जो लाल शर्ट परिधान केलेलं त्याने होतं, ज्याने लाल शर्ट परिधान केलं होतं तो मुलगा मी पाहिला.
म्हणजे ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे, प्रकार आपण सांगणार नाही. पण हे मिश्र वाक्य, दिस इज ऑल्सो कॉम्प्लेक्स. कारण असा मुलगा पाहिला, मेन क्लॉज, आय सॉ अ बॉय, मेन क्लॉज, त्याला कोणाची गरज नाही, इंडिपेंडंट क्लॉज आहे. आणि एवढंच जर पाहिलं आपण, हू वॉज इन रेड शर्ट, जो लाल शर्टमध्ये होता, त्याला काही अर्थ नाही, म्हणजे उपवाक्य, म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज एक आणि एक मेन क्लॉज, झाला हा कॉम्प्लेक्स सेंटेन्स. यू मस्ट नॉट बी लेट ऑर यू विल मिस द बस. तुमच्या लक्षात आलं असेल कोणतं वाक्य आहे? तू उशीर करायलाच नको, नाहीतर तुला बस सापडणार नाही. ऑरने जोडलेलं आहे, इथं कॉमा द्यावा लागेल. पहिला मेन क्लॉज आहे, दुसरा पण मेन क्लॉज आहे, दोन्ही वाक्यांना स्वतःचा अर्थ आहे. यू विल मिस द बस, यू मस्ट नॉट बी लेट, दोघांमध्ये एक एक सब्जेक्ट, एक एक वर्ब आहे, आणि तो ऑरने जोडला आहे, इथे कॉमा आहे, म्हणजे इट इज कंपाऊंड सेंटेन्स. आणि ही टूक माय पेन, काय वाटतं तुम्हाला? एकच वर्ब, एकच सब्जेक्ट, हे आहे सिम्पल, SIMPLE. आता कमिंग हिअर, ही टूक माय पेन. आता तुम्हाला असं वाटेल की हे पण क्रियापद आहे, तसं नाही. ही टूक माय पेन एकच वर्ब या वाक्यामध्ये, हे येताना त्याने माझा पेन घेतला. आता हे पार्टिसिपलचं काम करतं आहे कमिंग. आता पार्टिसिपल वापरून सुद्धा आपण सिम्पल सेंटेन्स करतो, सिंथेसिसमध्ये लक्षात येईल. म्हणजे हे सिम्पल सेंटेन्स आहे, हे मेन वर्ब आहे, ही टूक माय पेन एकच वर्ब आहे, म्हणजे हे कमिंग हिअर, ही टूक येताना त्याने माझा पेन घेतला, दिस इज सिम्पल सेंटेन्स. सिम्पल सेंटेन्स. तर थोडक्यात सांगायचं असं की यानंतर क्लॉजेसवर अजून काही लेक्चर्स होतील, वेगवेगळे भाग होतील, 2, 3, 4, 5. परंतु व्हॉट इज क्लॉज, व्हॉट इज मेन क्लॉज, व्हॉट इज सबऑर्डिनेट क्लॉज, हा पहिला भाग तुम्हाला समजला पाहिजे. व्हॉट इज सब्जेक्ट, व्हॉट इज प्रेडिकेट, हा समजला पाहिजे. नंतर सबऑर्डिनेट क्लॉज कोणत्या प्रकारचं काम करत आहे, त्याच्यानुसार त्याचं नाव ठेवलं जाईल. क्लॉजेसचे 3 प्रकार आहेत, नाऊन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ॲडव्हर्ब क्लॉज. क्लॉजचे 3 प्रकार आहेत, आणि उपवाक्यामध्ये दिलेले नाव आहे ते. मेन क्लॉज एक असतो, एखाद्या वाक्यामध्ये 2, एक मुख्य वाक्य आणि एक उपवाक्य असलं तर उपवाक्याला दिलेले नावं असतात. हे तिन्ही प्रकारचे नावं असतात. तो एक भाग समजला. आणि सिम्पल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स तिन्ही प्रकारचे सेंटेन्स आपल्याला समजायला पाहिजे. सिम्पल सेंटेन्समध्ये एक वर्ब असतं, कंपाऊंड सेंटेन्समध्ये दोन्ही मेन क्लॉज असतात, दोन्ही मेन क्लॉजेस असतात, आणि ते दोन्ही मेन क्लॉजेस कॉर्डिनेटरी कंजक्शनने जोडलेले असतात. अँड, बट, सो, फॉर, नायदर, नॉर, आयदर, ऑर, नॉट ओनली बट ऑल्सो याच्याने जोडलेले असतात. आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये एक मेन क्लॉज असतो आणि उपवाक्य एक किंवा एक जास्त राहू शकतात. हा बेसिक अभ्यास आपल्याकडे असायला हवा. असे अनेक वाक्य तुम्ही बघा, 100, 200, 300 वाक्य बघा, तिथे जजमेंट लावा की कुठला क्लॉज आहे का कुठला प्रकार आहे आणि काय काय राहू शकतं. याच्यानंतरचा जो इतर भाग आहे, नाऊन क्लॉज, ॲडव्हर्ब क्लॉज आणि ॲडजेक्टिव्ह क्लॉज, याच्यावर वेगळं लेक्चर होईलच. परंतु हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे, क्लॉजेस, सिम्पल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स, याच्याकडे अतिशय बारीक लक्ष ठेवा. आणि याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा होते, खूप विचारलं जातं, आणि क्लॉजेसचं नाव काढलं तर मग अनेक गोंधळ उडतात. त्यामुळे शिकताना या बेसिक गोष्टी शिका, नंतरच पुढे आपण आता क्लॉजेसला हात लावू. हा परिचय चालू आहे. ठीक आहे मित्रांनो, बाकीचा भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. टिल देन, गुड बाय, हॅव अ नाईस डे.